गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आता राऊंड 2. सो सगळ्यांनी राऊंड 1चा फॉर्म भरलेला आहे आणि राऊंड 1चा फॉर्म भरल्यानंतर त्यांना अलॉटमेंट झाली होती आणि अलॉटमेंट झाल्यानंतर काही मिस्टेक्स झालेल्या आहेत. आपण थोडंसं बघूया राऊंड 1 मध्ये मुलांनी काय मिस्टेक केल्या होत्या. पहिली एक मिस्टेक केली होती, ती म्हणजे TFWS चे नुसते TFWS चे ऑप्शन्स टाकले होते. हा एक महत्वाची मिस्टेक केली होती मुलांनी, आणि त्यातल्या त्यात खास करून कॅटेगरीच्या मुलांनी केली होती आणि त्याच्यामुळे काय झालं की त्यांना चांगलं कॉलेज अलॉट नाही झालं. ही पहिली मिस्टेक होती. सेकंड मिस्टेक काय केली होती, मुलींनी सुद्धा TFW चे ऑप्शन टाकले होते. आता मुळात मुलींना शिक्षण फ्री आलेलं आहे, त्यामुळे त्यांनी TFWS चे ऑप्शन टाकायची गरज नाहीये. ही सेकंड मिस्टेक होती. तिसरी मिस्टेक होती मुलांची की खूप सारे ऑप्शन्स भरले होते. म्हणजे काहींनी 100, 150, 200, ठीक आहे 100 पर्यंत ओके, पण 200, 300 असे ऑप्शन्स भरले होते. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे काय झालं, चुकून मध्येच एखादा कोणता तरी चुकीचा ऑप्शन आला आणि त्यामुळे काय झालं, त्यांचा ऑप्शन फॉर्मला ते बरोबर ते चुकीचं जे कॉलेज आहे ना तेच लागलं. राईट, ही एक मिस्टेक होती. आता या मिस्टेक ऑप्शन फॉर्म भरताना केल्या होत्या. सगळ्यात मेजर कन्सर्न जो होता तो सायबर कॅफेचा होता. म्हणजे माझ्या अशा लक्षात आलंय की बरेच अशी मुलं आहेत ज्यांनी फॉर्म व्यवस्थित त्यांना दिलेला असून सायबर कॅफेवाल्यांनी गोंधळ घातलेला आहे. म्हणजे सायबर कॅफेवाल्यांनी गोंधळ घातलेला आहे म्हणजे काय केलेलं आहे की त्यांनी काय केलेलं आहे की त्यांना जसं वाटेल तसा सिक्वेन्स लावलेली आहे, बरोबर आहे, आणि याच्यामुळं बऱ्याच जणांचे फॉर्म चुकलेले आहे. तर मी इथं तुम्हाला सांगेल की ज्यांना फ्रेश ऑप्शन भरायचा आहे, ज्यांचं चुकलाय, त्यांनी इन्सर्ट चॉईस कोड मेथड आहे तीच मेथड वापरायची. त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. राईट, आता सेकंड थिंग, त्याच्यानंतर पाचवी मिस्टेक होती बऱ्याच जणांची की बेटरमेंटच केलं नाही. काय केलं नाही तर बेटरमेंटच कॉलेज केलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांचं ते कॉलेज निघून गेलेलं आहे. बरोबर आहे. राऊंड 2 आता चालू होणार आहे, आजपासून चालू झालेला आहे. ठीक आहे. सो राऊंड 2 चा फॉर्म भरताना कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात घेतल्या पाहिजे. पहिला मुद्दा मी इथं तुम्हाला बेटरमेंट सांगतोय. बेटरमेंट म्हणजे काय. सो बेटरमेंटचा अर्थ असा असतो की तुम्हाला राऊंड 1 ला जे कॉलेज मिळालेलं आहे हे राऊंड 1चं कॉलेज तुमचं फिक्स झालेलं आहे. म्हणजे या कॉलेजवर तुमचा अधिकार आहे. कधीपर्यंत अधिकार आहे, जर तुम्ही राऊंड 2 चा फॉर्म भरला आणि त्या राऊंड 2 मध्ये जर तुम्हाला याच्यापेक्षा बेटर कॉलेज लागलं नाही, बरोबर आहे, तर तुमचं राऊंड 1चं कॉलेज कायम राहणार आहे आणि राऊंड 1 नंतर राऊंड 3 ला पण तुम्हाला जाता येतं. राऊंड 2 ला कॉलेज लागू द्या किंवा न लागू द्या तरी सुद्धा तुम्हाला राऊंड 3 ला कॉलेज जाता येतं. सो इथं पहिला मुद्दा मी सांगतोय बेटरमेंटचा की ज्या लोकांनी फ्रीज केलेलं आहे आणि कॉलेजला रिपोर्ट केलेलं आहे त्यांचे ऍडमिशन झालेले आहेत. ठीक आहे, ज्यांना अलॉटमेंट झाली नव्हती त्यांना फ्रेश फॉर्म भरायचा आहे, बरोबर. पण ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे त्यांनी काय काळजी घ्यायची आहे. सो पहिला पॉईंट काय करायचा आहे की आपल्या महाराष्ट्र सीईटी सेलच्या लॉग इन मध्येच, ठीक आहे, तिथं तुम्हाला एक इम्पोर्ट म्हणून ऑप्शन येईल. राईट, त्या इम्पोर्ट म्हणून ऑप्शन येईल, त्या ऑप्शन वरून तुम्ही ऑप्शन फॉर्म पूर्ण इम्पोर्ट करू शकता. पण इम्पोर्ट कोणी करायचंय तर ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1 चा फॉर्म एकदम करेक्ट होता आणि त्याला फॉर एक्झाम्पल त्यानं 61 ऑप्शन भरले होते आणि त्याला 45 नंबरचा ऑप्शन लागलेला आहे आणि 45 नंबरचा ऑप्शन मग काय करायचं, इम्पोर्ट करायचं. म्हणजे इम्पोर्ट केल्यानंतर काय होतील, आपल्या राऊंड 1च्याच सिक्वेन्सनं 1 ते 44 ऑप्शन येणार आहेत. ओके, 1 ते 44 आणि त्याची सिक्वेन्स ऑलरेडी लावलेली आहे. आपल्याला काही मेजर चेंजेस करायचे नाहीयेत. तर जो इम्पोर्ट केलेला ऑप्शन फॉर्म आहे जशात तसा बघा, सिक्वेन्स तीच आहे का बघा आणि त्याच्यानंतर सबमिट करून द्या. लगेच सबमिट करून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुमचा ऑप्शन फॉर्म संपलेला आहे राऊंड 2 चा. म्हणजे फार काही करायची गरज नाही, ज्यांना चेंजेस करायचे नाहीयेत त्या लोकांसाठी, बरोबर आहे. पण इथं काळजी काय घ्यायची की फॉर एक्झाम्पल तुम्हाला 45 नंबरचा ऑप्शन लागलाय आणि तो आहे नूतन कॉलेज NMIET तळेगाव, या कॉलेजेसचं कम्प्युटर सायन्स ब्रांच आहे. राईट, पण आता गंमत अशी आहे की माझा 44 नंबरला JSPM हडपसरचं कम्प्युटर आहे, 43 नंबरला मॉडर्नचं कम्प्युटर आहे, 42 नंबरला सिंहगडचं कम्प्युटर आहे आणि मला असं वाटतंय
की NMIT पेक्षा हे कॉलेजेस मी घेऊ शकतो, तर तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये काही चेंजेस करायचा नाहीये. पण तुम्हाला वाटतं की नाही बाबा याच्यात जस्ट वरचे जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस काही तेवढे चांगले नाहीयेत, असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते तेवढे ऑप्शन डिलीट करा. राऊंड 2 मध्ये काय असतंय की राऊंड 2 ला तुम्ही जे ऑप्शन सबमिट करणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला आता लागलेला ऑप्शन फॉर्म भरताना दिसणार नाही, पण जेव्हा तुम्ही सबमिट करायला जाणार आहे त्या टायमाला बाय डिफॉल्ट तो 45वा नंबर तुमचा शेवटचा ऑप्शन येणार आहे. म्हणजे चुकून जर तुम्ही एखादा ऑप्शन वर घेतलं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला NMIT तळेगाव लागले आणि तुम्ही काय केलंय की NMITचं ENTC वर घेतलं, तर काय होणार आहे, 44 नंबर तुमचं NMITचं ENTC असणार आहे, 45 नंबर तुमचं आता लागलेला तुमचा प्रेझेंट ऑप्शन जे तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे NMITचं कम्प्युटर असणार आहे. सिस्टम ऑटोमॅटिक समजते की तुम्हाला ENTC पाहिजे. म्हणजे काय होणार आहे, राऊंड 1चं तुमचं NMITचं कम्प्युटर निघून जाणार आहे आणि तुम्हाला अलॉट काय होणार आहे, NMITचं ENTC. त्यामुळं राऊंड 2 चा ऑप्शन फॉर्म सबमिट करताना एक काळजी घ्यायची आहे की आता जे कॉलेज लागले ते च्यापेक्षा भारीच, म्हणजे ते कॉलेज सरेंडर करून जे आपण घेऊ शकतो असेच ऑप्शन टाकायचे आहेत. कारण ते राऊंड 2 चं ऑप्शन लागलं की आपलं राऊंड 1 चं कॉलेज ऑटोमॅटिक निघून जाते. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, ज्यांना थोडेसे चेंजेस करायचे त्यांनी बघा कट ऑफ्स काय आहेत, राईट, आणि ते चेंजेस करा प्रॉपर सिक्वेन्स आणि त्याच्यानंतरच फॉर्म सबमिट करा. आता थोडंसं येऊया की सर याच्या डेट्स 3 दिवस आहेत, आज उद्या परवा, ठीक आहे. वॅकन्सी पोझिशन आलेली आहे. सो वॅकन्सी पोझिशन काय सांगते बघा, CVP मध्ये जागा आहेत, VJTI मध्ये जागा आहेत, SPIT मध्ये, म्हणजे जवळपास सगळीकडे जागा आहेत. पण टॉप कॉलेजेस मध्ये जास्त जागा आहेत. म्हणजे मला असं वाटतं की जे टॉप 10 महाराष्ट्रातले आणि टॉप 5 पुण्यातले यांचे कट ऑफ 500 रँकनं पडतील. जसं COEP चा 100-150 रँकनं पडू शकतो कट ऑफ, PICT चा 200-250 रँकनं पडू शकतो कट ऑफ, कमिन्स VIT 500-500 रँक, PCCOE 700 रँक, आणि त्याच्यानंतरचे जे कॉलेजेस आहेत त्यांचं 1500 रँक पर्यंत पडू शकतो. पण जे नंतरचं मधलं ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटमध्ये कट ऑफ वाढू शकता, ठीक आहे. त्यामुळं कदाचित 70 ते 80% मुलांना बेटरमेंट मिळणार नाही मधल्या झोन मधल्या. काही कॉलेजेसचे कट ऑफ वाढणार पण आहे. मागच्या वर्षी पण झालं होतं असं, संजीवनी कॉलेजचे कट ऑफ वाढले होते, अमृतवाहिनीचे वाढले होते कट ऑफ. का वाढता कट ऑफ, तर त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे की बरीच मुलं होती ज्यांचे ऑप्शन फॉर्म चुकलेले. अजूनही मला दिसतंय, मी बघतोय शीटवर काही काही असे बकवास कॉलेजेस आहेत त्यांचे कट ऑफ 94, 95, 96 गेलेले आहेत आणि मुलं एकदम वा 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 एकदम भारी कॉलेज आहे असं म्हणून टाकताय, ठीक आहे. सो त्या कट ऑफच्या ट्रॅप मध्ये जाऊ नका, राईट. पण याच्यातले काही मुलं आता थोडीशी शहाणी झालेली आहेत आणि त्यात ती आता राऊंड 2 मध्ये येणार आहे. त्यामुळे ह्या ज्या तुम्हाला दिसताय ना वॅकन्सी, या वॅकन्सी कोणत्या आहेत, ज्यांनी बेटरमेंट केलेले आहेत ते आहेत का, नाहीये. ज्यांनी फ्रीज केलंय आणि बेटरमेंट केलंय ह्या सीट भरल्या गेल्या. जे असे लोक होते ज्यांना अलॉटमेंट झाली आणि 1000 रुपये त्यांनी भरले नाही त्या वॅकन्सीज आहेत. ओके, मी असं सांगेल ज्यांना बरेच चेंजेस करायचे त्यांनी फ्रेश फॉर्म भरा आणि फ्रेश फॉर्म भरताना तुम्ही इन्सर्ट चॉईस कोडची मेथड वापरा, राईट. त्याच्यानंतर मी सांगेल की मोर ऑर लेस 2000 रँक पर्यंत कट ऑफ पडू शकतो स्टेट मेरिट नंबर वाईज, राईट. त्याच्या पुढे मी म्हणेल की पहिली मिस्टेक तुम्ही ऑलरेडी केलेली आहे, सेकंड मिस्टेक आता तुम्ही करू नका. कारण सेकंड मिस्टेक मध्ये मी असं सांगेल, आता तुम्हाला 5% 10% जागा ओव्हरऑल वॅकंट दिसत आहे. सेकंड राऊंडच्या नंतर हार्डली 1 ते 1.5-2% ओव्हरऑल जागा रिकाम्या असतात, म्हणजे त्यावेळेस फार चान्सेस कमी असतात, राईट. आणि मायनॉरिटीच्या सीट्स वगैरे ओपनवाल्यांना जिथे रिकाम्या आहेत त्या देण्याचा चान्स असतो. त्यामुळे तेवढ्याच ऍडिशनल जागा असतात जिथं हँडिकॅप वगैरे कॅन्डिडेट येत नाही, त्या ठिकाणी त्या रिस्पेक्टिव्ह सीट कन्व्हर्जन होतं थर्ड राऊंडला. त्यामुळं ऑप्शन फॉर्म शांत डोक्यानं भरा. ऑल द बेस्ट, ठीक आहे. थँक्यू.